राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या अशा शेतीविषयक झटपट बातम्या आपण बघणार आहोत। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन शेतीविषयक बातम्या आपणाला बघायला मिळतील। बातमीपत्रास आपण सुरुवात करूया। बातमी आहे, शेतकऱ्यांना 15,000 सन्मान निधी, 5 वर्ष वीज बिल माफी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरातील कार्यक्रमात घोषणा। शेतकऱ्यांना आता थेट बाजाराशी जोडण्याची घोषणा। एपीएमसी सभापतीपदी प्रभू पाटील, उपसभापती पदावर आमदारे मंत्री गणेश नाईक आणि आमदार शशिकांत शिंदेंनी बजावली निर्णायक भूमिका। काही वर्षानंतर ठाण्याचा सभापती। अन्न प्रक्रिया उद्योगात महाराष्ट्र देशात अव्वल। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना। राज्यात अन्न प्रक्रियेच्या 22,000 प्रकल्पांना मंजुरी, कोट्यवधीची गुंतवणूक। कोल्हापूरचा शक्तीपीठ महामार्ग होणारच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती। शेतकऱ्यांना देणार जास्तीत जास्त मोबदला, मात्र कोल्हापूरमधून शेतकऱ्यांचा विरोध हा कायम। फिक्सर नेमू देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तंबी। मंत्र्यांचे PA-PS OSDची नेमणूक करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचाच, कृषी मंत्री कोकाटेंना खडसावले। रब्बी पिकांचा पेरा उच्चांकी 64.83 लाख हेक्टरवर, सरासरीपेक्षा 120% पेरण्या पूर्ण। हरभरा क्षेत्र 29 लाख हेक्टरवर। पूर्ण झालेल्या सिंचन प्रकल्पांचे त्रयस्थ संस्थेकडून करणार ऑडिट। आमदारांना सुद्धा सूचना, चंद्रशेखर बावनकुळे यांची काल महत्त्वाची माहिती। शेतकरी संघटनेचे राज्यभर कर्जमुक्ती अभियान, पाटील यांच्या नेतृत्वाखाली, शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली अभियान घेण्यात येणार। प्रत्येक बेघर नागरिकाला घर देण्याचा संकल्प, अमित शहा यांची माहिती। पुण्यात विकसित भारताचे स्वप्न साकार, या कार्यक्रमात त्यांनी दिली माहिती। किसान सन्मानमधून वर्षाला 15,000 रुपये देणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। तर किसान नमो सन्मान किसान योजनेतून शेतकऱ्यांना 12,000 रुपये दिले जातात, ते आता वाढणार। खुल्या बाजारात तुरीची उलाढाल वाढली, शासकीय गोंधळ संपता संपेना। शेतकरी हमीभावाच्या प्रतीक्षेत, हमीदराच्या तुलनेत प्रति क्विंटल 250 रुपये दर कमी। CCI कडून शेतकऱ्यांची कापूस कोंडी, सॉफ्टवेअरमध्ये बिघाडाचे कारण देत खरेदीला ब्रेक। CCI कडून विक्रमी कापूस खरेदी, मात्र शेतकऱ्यांचं नुकसान। कोकणात उष्ण दमट हवामानाचा इशारा, सूर्य तळपायला लागल्याने राज्यात उन्हाचा चटका हा तापदायक ठरत असल्याने लोक त्रसले आहेत। महाशिवरात्री निमित्त रताळी कवटाची आवक, रताळ्याला 10 किलोला 250 ते 400 रुपये दर, तर कवट शेकडा 400 ते 800 रुपये दराने जातोय। पैसे भरूनही मिळेना सौर पंप, लाखो अर्ज प्रलंबित, एजन्सीची निवड करण्याला अडचणी। शेतकऱ्यांची लवकरात लवकर प्रश्न सोडवण्याची मागणी। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावांना गारपिटीचा तडाखा, 50 एकरावरील केळी जमीनदोस्त, काजू पिकाचे अतोनात झालंय नुकसान। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकऱ्यांचा मोठा हिरमोड झाला। संचालक पद वसुलीचे नाही, तर ते शेतकऱ्यांच्या सेवेचे, पणन मंत्री रावल यांची माहिती। पुणे बाजार समितीच्या सभापती संचालकांची कानउघडणी। उन्हामुळे पाण्याची मागणी वाढली, पुणे जिल्ह्यातील धरणात 114.58 TMC पाणीसाठा, रब्बीसाठी पाण्याचा विसर्ग सुरू केला। नीलम गोरे यांचे विधान मूर्खपणाचे, शरद पवार
धनंजय मुंडे आणि नैतिकतेचा काही संबंध नाही, संजय राऊत यांनी शरद पवारांना आवाहन केले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर होत असलेले पहिलेच हे अधिवेशन 3 मार्चपासून सुरू होत आहे. अजित पवार हे सुरू करतील. डिंबे धरणातून उजव्या कालव्याला पाणी सोडले. पुणे जिल्ह्यातील मागील काही दिवसापासून उन्हाच्या झळा तीव्र असल्याने आता कालव्याला पाणी सोडलेले आहे. AI सृजनशीलतेची जागा घेऊ शकणार नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता या परिसंवाद उमटला सूर. पारदर्शी व्यवहार आणि शेतकऱ्यांना न्याय द्या. राज्यव्यापी परिषदेच्या निमित्ताने बाजार घटकांच्या सरकारकडून अपेक्षा. शेतकऱ्यांचे कत्तलखाने ही ओळख पुसून द्यावी, महत्त्वाची मागणी. गव्हावरील साठा मर्यादेत 31 मार्चपर्यंत वाढ. साठवणूक मर्यादा कमी करून आणली 250 टनांवर. कंपन्यांकडे अर्ज करा, कृषी विभागाचा अजब सल्ला. तर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाला सूचनेला हरताळ फासल्याचं दिसतंय. तुकडाबंदी रद्द करा, दांगड समितीची शासनाला शिफारस. 7/12 उतारवरील क्षेत्र प्रत्यक्षात असलेले क्षेत्र तुकडाबंदी रद्द करा, महत्त्वाची मागणी. तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या अशा झटपट शेतीविषयक बातम्या. अशाच बातम्यांसाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. जय जवान जय